चालू करू, स्टार्ट करू. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी शाळा या चॅनलमध्ये. आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि इतरांना शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला तर पुढे पाठवा आणि लाईक तर नक्की करा. तर बघा मित्रांनो, आपल्याला इंग्रजी या ठिकाणी आपल्या मुलांना थोडं शिकवायचं आहे आणि आपल्याला त्याच्यापासून वाक्य बनवायला लावायचे. पण वाक्य काय डायरेक्ट बनत नाही. वाक्य बनवण्यासाठी शब्द आवश्यक आहेत आणि शब्द एकदा लक्षात राहिले की वाक्य तयार होतं. ठीक आहे, जबरदस्ती नाही. आता बघा या ठिकाणी आपण एक चित्र काढलेलं आहे. ते चित्र कार आहे. आपण खूप सारे शब्द इंग्रजी आपल्या वाचण्यामध्ये बोलण्यामध्ये वापरतो आणि ते शब्द आपण या ठिकाणी वापरून धडा बनवतो. तर कार नावाचं चित्र आहे, कार बनवलेली आहे आणि आज आपण बनवली किंवा ड्रॉ केली किंवा चित्र काढलं. मी कारचं चित्र काढतो. याला आपण इंग्रजीमध्ये आपण या ठिकाणी करूया. आय कॅन, I can draw. I can draw a. I can draw a car. धडा आपला झाला, वाक्य आपलं झालं. परंतु हे एक वाक्य शिकण्यासाठी, हे एक वाक्य आपल्याला बोलण्यासाठी वरती आपल्याला सराव करावा लागेल. आय पासून एक अक्षर, मग 2 शब्द, मग 3 शब्द, मग 4 आणि मग 5 शब्द. तर या प्रकारे आपण वाक्य तयार केलेत. लक्षात घ्या. आय कॅन ड्रॉ. I can draw a. I can draw a car. या प्रकारचं आपलं वाक्य आहे. मी कारचं चित्र काढ. आता याच प्रकारे कार सारखे आणखीन असे धडे आपले खूप होणार आहेत. आय कॅन ड्रॉ अ हाऊस. आय कॅन ड्रॉ अ ट्री. आय कॅन ड्रॉ अ बर्ड. आय कॅन ड्रॉ अ सन. I can draw a star. I can draw a pot. I can draw a flag. I can draw a book. या प्रकारे वाक्य तयार करायचे आहेत. परंतु फक्त वाक्य नाही, धड्याचा आधार घेऊन, धड्याचा वापर करून. तुमचा जो हाऊस शब्द आहे तो कारच्या जागेवर आला पाहिजे, स्टार शब्द आहे कारच्या जागेवर आला पाहिजे, बाकी धडा सेम. अशा प्रकारे आपल्याला सराव घ्यावा लागेल इंग्रजीचा आणि मग मुलं वाचायला लागतील. असं वाचतील की आपल्याला नवल वाटेल की नाही. करा पटकन सबस्क्राईब आणि शेअर. धन्यवाद.